नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी सागर जाधव. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. ज्या महिलांचे पती किंवा वडील हयात नाही किंवा त्यांचे निधन झाले आहे, तसेच ज्या महिलांचा घटस्फोट झाला आहे त्यांची KYC करण्यासाठी सरकारने नवीन पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. त्या महिलांनी KYC कशी करायची हे मी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमचा चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. प्रथम आपण गुगलवर जाऊन ladkibahin.maharashtra.gov.in ही वेबसाईट सर्च करून घेऊया. त्यानंतर प्रथम आलेल्या वेबसाईटवर क्लिक करून त्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल. त्यामध्ये KYC प्रक्रिया राबवित असताना लाभार्थ्याकडून पर्याय निवडताना संभ्रम असल्यामुळे KYC करताना चुका झाल्या असल्यास किंवा पती किंवा वडील हयात नसलेल्या तसेच घटस्फोटित लाभार्थ्यांनी KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किंवा अद्याप KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नसल्यास त्यांनी येथे क्लिक करावे. प्रथम लाभार्थ्याचे आधार क्रमांक टाकून घ्या. त्यानंतर कॅप्चा टाकून घ्या आणि आधार प्रमाणीकरणासाठी संमती आहे म्हणून मी सहमत आहेवर क्लिक करून OTP पाठवा. त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती 6 अंकी OTP येईल. तो OTP टाकून घ्या आणि सबमिट करा. त्यानंतर तुमच्यासमोर विवाहित व अविवाहित असे 2 ऑप्शन येतील. त्यातील विवाहितवर क्लिक करा. त्यानंतर 3 ऑप्शन आहेत. त्यातील पतीचे निधन झाले या ऑप्शनवर क्लिक करून तुमचा जात प्रवर्ग निवडा. त्यानंतर A ऑप्शनमध्ये नाही करा, B ऑप्शन पण नाही करायचा आहे. त्यानंतर माझे पती हयात नसून पतीच्या मृत्यू दाखल्याची सत्यप्रत संबंधित जवळच्या अंगणवाडी सेविका यांच्याकडे 31/12/2025 पर्यंत जमा करेन या चेकबॉक्सवर क्लिक करून त्याच्या खालील चेकबॉक्सवरही क्लिक करून त्यानंतर तुम्हाला एक नोट दिली आहे जी तुम्ही तुमच्या घटस्फोटित असताल किंवा हयात नसल्याचे प्रमाणपत्र 31 डिसेंबर 2025 पर्यंत अंगणवाडी सेविकेकडे जमा करावे लागतील. अशा प्रकारे तुमची KYC सक्सेसफुल होऊन जाईल. तसेच ज्या महिलांचे वडील हयात नाहीत त्यांनी पुन्हा गुगलवर जाऊन वेबसाईट सर्च करून घ्यायची. त्यानंतर येथे क्लिक करा. त्यानंतर तुमचा लाभार्थी आधार क्रमांक टाकून घ्या. त्यानंतर जो कॅप्चा आहे तसा टाकून घ्या. त्यानंतर मी सहमत आहे या ऑप्शनवर क्लिक करून OTP पाठवा. त्यानंतर आलेला OTP टाकून घ्या आणि सबमिट करा. त्यानंतर तुमच्यासमोर असे पुन्हा 2 ऑप्शन येतील, विवाहित अविवाहित. त्यातील अविवाहित या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर तुमचे वडील हयात आहे किंवा वडिलांचे निधन झाले आहे या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर तुमचा जात प्रवर्ग निवडा. त्यानंतर तुमच्यासमोर 2 ऑप्शन आहेत. यामध्ये कुटुंबातील सदस्य स्थानिक सरकारी संस्थेमध्ये कामाला आहे किंवा नाही तर नाही म्हणा. दोन्ही ऑप्शन नाही करा. चेकबॉक्सवर क्लिक करून सबमिट करा. यामध्ये खाली पिवळ्या कलरमध्ये एक नोट दिली आहे. त्यामध्ये पती किंवा वडील हयात नसल्याचे किंवा घटस्फोटित असल्याचे संबंधित पुरावे लाभार्थ्याने दिनांक 31 डिसेंबर 2025 पर्यंत अंगणवाडी सेविकाकडे सादर न केल्यास संबंधित लाभार्थ्याची KYC अपूर्ण राहील. अशा प्रकारे ज्या मुलींचे वडील हयात नाहीत त्यांनी KYC करून घ्यायचे आहे आणि आपले वडिलांचे मृत्यूचे दाखला अंगणवाडी सेविकाकडे जमा करायचा आहे. तसेच आपली KYC सक्सेस झाली आहे की नाही ते चेक करण्यासाठी लाभार्थ्यांनी आपला आधार क्रमांक टाकून घ्यावा. त्यानंतर कॅप्चा जसा आहे तसा टाका आणि OTP पाठवावर क्लिक करा. त्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल. यावरती आधार क्रमांकाची KYC पूर्ण झालेली आहे असे दाखवेल. धन्यवाद लाडक्या बहिणींनो.